आणि इलेक्ट्रिक चूल आणल्यामुळं परत ना त्याला मुलं लागले ह्याचं कारण असं की त्याला त्या शेगडी पेटवायसाठी छोटे छोटे मुळे लागतात, म्हणून छोटी छोटी काटकं लागतात, म्हणून आम्ही ती आणायला चाललेलो आहे. मुळे ही आमची आधी बाग होती इथं 15 ते 20 वर्ष झालं. तिथली बाग आम्ही आता ह्या मागच्या महिन्यात काढून टाकलेली आहे आणि त्या एवढ्या सगळ्या एरियातली माती आपलं मुळे काढलेले आहेत आणि आम्ही असे 2 पत्रे घेऊन पुढे टाकलेले आहेत. अजून हे राहिले तिथली मुळे संपले म्हणून. आणि मित्रांनो, असल्या कडक उन्हाळ्यात सरकारनं लोड शेडिंग चालू केली. ती संध्याकाळी 6ला ही लाईट जाते, ती संध्याकाळी 10ला देते. आणि ही आपलं ही नेचर म्हणजे असा खेळ खेळायला तुम्हाला सांगायचं म्हणजे नेमकं कळत नाही पावसाळा चालू आहे, हिवाळा चालू आहे का उन्हाळा चालू आहे. म्हणून संध्याकाळी दिवसभर गरम होतंय आणि संध्याकाळी उकडते होऊन आणि दिवस मावळा तर भूतावानी मार सुटते आणि झोपाय टायमिंगला बंद होते. मला इलेक्ट्रिक शेगडी दाखव चला. तर मित्रांनो, ही आहे आपली इलेक्ट्रिक शेगडी. हे आपण 1 महिनाभर अगोदर घेतली होती 3,500 रुपयाला. आणि ही शेगडी जेव्हा गॅस बंद झाला तेव्हा घेतली होती. ह्यात आपण काटूक मुळे आपण जी डाळ आता लाकडं आणलेली ती ह्यात टाकून त्याला आग लावायची आणि ही जी बटन आहे ती फिरवल्या त्याला ऑटोमॅटिक वार लागते. आपण ह्याला वार घालायची काही सुद्धा गावू शकत नाही. आणि एकदा चार्जिंग केल्यावर 2 तास चार्जिंग केल्यावर 3 दिवस जातील. काय सुद्धा टेन्शन नाही, ऑटोमॅटिक वार लागते. हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.